हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज येतोय? हा, तर कालच्या क्लासला आपण काय पाहिलेलं आहे? स्वाध्याय पाहिलेले आहेत. हा, आवाज येतोय? येतोय, ओके. का पाहिलं होतं आपण? टप टप पडती. हा, तर त्या पाठाखालचे स्वाध्याय आपण पाहिले होते, ठीक आहे. आर्यन, आवाज येतोय तुला? हा, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. पेज नंबर 19. त्यातला ई प्रश्न राहिलेला आहे का? मोठा ई. प्रश्न 1, 2, आ, ई एवढं झालेलं आहे आणि मोठा ई प्रश्न राहिलेला आहे. आणि खेळ खेळूया हे पुढचं एक राहिलेलं आहे. आवाज येतोय सर्वांना? ठीक आहे. 6वी कविता, टप टप पडती. याचे आपण स्वाध्याय, हा, तो विरुद्धार्थी पण राहिलेला आहे, ठीक आहे. हा, तेच तेच मोठा ई. ओके. मोठा ई, पेज नंबर 19 सर्वांनी काढायचंय. हा, त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे पहा एक तुम्हाला. काय आहे उदाहरण? पहिलं उदाहरण, बरे. त्याच्या विरुद्धार्थी कोणता शब्द आहे? जसं खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्धार्थी शब्द तुम्ही सांगायचे आहेत, ठीक आहे. हा, पेज नंबर 19, 19. पेज नंबर 19. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे बरे, त्याला विरुद्धार्थी शब्द आहे वाईट. तर पिवळ्या चौकोनातल्या शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले शब्द आपण शोधायचे. पहिला बरे, वाईट दिलेला आहे चढ. चढ साठी शब्द सांगा मला. हिरव्या चौकोनात शोधायचा आहे आपल्याला चढ, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. चढ, एक एक सांगा, असं पुढे नका जाऊ, एक एक सांगा. ठीक आहे. चढ, हा, आवाज येतोय व्यवस्थित? हा, चढ, उतार,
चढ उतार. ठीक आहे. पुढचा शब्द आहे नफा. त्याला विरुद्धार्थी शब्द आहे हा ठीक आहे. हिरव्या चौकोनातला लिहायचा आहे तोटा. ओके. आता आणखी पुढचा आहे आत. आत त्याचे शब्द सांगा मला विरुद्धार्थी. बाहेर. सगळे देताय का उत्तर? ओमकार, सम, विश्वजित, हर्षवर्धन. बाकीचे काय झाले? उत्तर का देत नाहीये तुम्ही? उत्तर आहे आत बाहेर. ठीक आहे. एक मिनिट फोन घ्या तुम्ही. आनंदाचं. हा ठीक आहे. आवाज येतोय ना? हा. आत बाहेर. पुढचा आहे आनंद. आवाज येतोय? आनंद. हा ओके ओके ठीक आहे. आनंद त्याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. कसं लिहायचंय पहा. दुःख तसंच लिहायचं. ठीक आहे. बरोबर. विश्वजित, समर्थ. विश्वजित आणि समर्थच. बाकीचे हर्षवर्धन, आर्यन, कार्तिक. आणखी कोण रे? आयुष. उत्तर का देत नाहीये तुम्ही? सर्वांनी उत्तर द्यायचंय तरच मी पुढे जाणार आहे. समर्थ विश्वजितचं उत्तर आलेलं आहे मला. हर्षवर्धनचं आलेलं आहे. ठीक आहे. इथे लिहून दिलेलं आहे ते वाचा. लिहित नसाल तरी वाचा. ठीक आहे. आनंदच्या विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. पुढचा आहे यश. यश. यशच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. यश विरुद्धार्थी शब्द आहे यश साठी. हा ठीक आहे. समर्थ, ओंकार. अपयश. ठीक आहे. हा विश्वजित, समर्थ, ओंकार. ठीक आहे. यश, अपयश. मोठे. मोठे त्याच्यासाठी शब्द सांगा मला. यातला सांगायचा आहे. मोठेसाठी विरुद्धार्थी शब्द. समर्थ, हर्षवर्धन. तिथला शब्द शोधायचा आहे. पुस्तक काढलंय तू पेज नंबर 19 आणि तिथला शब्द पाहिजे. हर्षवर्धन. हा ओके ठीक आहे. छान. ठीक आहे. आता पुढचं घे. मोठे, लहान. ओके. आता पुढचं घेऊयात आपण. मोठे नंतर कोणता शब्द आहे? शुभ. तिथले शब्द पाहिजेत. शुभ.
विरुद्धार्थी शब्द सांगा. हा, बरोबर. विश्वजित, समर्थ, ओंकार, समर्थ, बरोबर. शुभ, अशुभ, कार्तिक आणि आर्यन अजिबात उत्तर देत नाहीयेत. ठीक आहे, शुभ त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अशुभ. ओके, आता पुढचं पेज काढायचंय. पेज नंबर 20. ठीक आहे, 20. आता तुम्ही मला एक एक वाक्य बनवून सांगायचे. पहा, खालील वाक्य डोंगर वाचा. तर डोंगरासारखी वाक्य त्या ठिकाणी दिलेले आहेत की एक शब्द, नंतर दोन शब्द, नंतर तीन शब्द, नंतर चार शब्द असे दिलेले आहेत. शब्द पहा पेज नंबर 20 वरती. वरती खेळ खेळूया. ठीक आहे, खालील वाक्य डोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दांचा वाक्य डोंगर बनवा. आता पहिला आपल्याला डोंगर बनवून दिलेला आहे. पहा, आंबा या शब्दाचं दिलेलं आहे वाक्य डोंगर बनवून. कसा बनवलेला आहे? पहिला एकच आपल्याला शब्द दिलेला आहे, आंबा. बघ नंतर काय म्हटलेलं आहे? आंबा खातो. नंतर काय म्हटलेलं आहे? हे दोन शब्द झाले, आंबा खातो. नंतर तीन शब्द, मी आंबा खातो. नंतर चार शब्द, मी मी पिवळा धमक आंबा खातो. नंतर काय आणखी दिलेले आहे? पाच शब्द. आता मी पिवळा धमक गोड आंबा खातो. तर अशा प्रकारे, हा, पिवळा धमक म्हणजे पिवळा पिवळा असं. तर अशा प्रकारे आणि पुढे असे शब्द. मग आता सहा पाहिजेत. मग मी पिवळा धमक गोड हापूस आंबा खातो. एक एक शब्द वाढवत जायचं. ठीक आहे, मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो. तर आता हे फक्त आंब्यापुरतं दिलेलं आहे. पण आपल्याला आता पुढे तसाच ते पाहायचं आहे आणि तसाच वाक्य डोंगर बनवायचा आहे. तर कसा बनवताय बघू तुम्ही. तर आता आपल्याला शाळेत जाण्याची क्रिया. आता इथं पहिला शब्द जसा आंबा दिला तसं इथं शब्द दिला शाळा. मग आता तुम्ही इथं हा आंबा खातो तसं तुम्ही काय लिहायचं? शाळा. काय लिहाल? शाळेला जातो किंवा शाळेत जातो. ठीक आहे, शाळेत जातो. शाळेत जातो. सर्वांनी टाईप करायचं, शाळेत जातो. हा, समर्थ ओके आहे, पण आपण शक्यतो असं म्हणतो की मी शाळेत जातो. शाळेला जातो म्हणण्यापेक्षा शाळेत जातो. ओके. शाळेत. नंतर पुढचं आपल्याला काय लिहिता? हा, ओके. पहिलं झालं. समर्थ लगेच नाही लिहायचं, सर्वांचं होऊ द्यात. शाळेत जातो सर्वांनी लिहिलं. हा, ओके. आता तीन शब्दांचं वाक्य बनवा. तीन शब्दांचं वाक्य काय म्हणायचं? आता मी आंबा खातो, तर मी शाळेत जातो. ठीक आहे, मी शाळेत जातो. हे झाले तीन शब्द. ठीक आहे, मी शाळेत जातो. सर्वांनी लिहायचंय. ओके, मी शाळेत जातो. ठीक आहे, बरोबर. हम्म, आता पुढे अभ्यास करतो पेक्षा तेच तेच पुढे वाढवत जायचंय आपल्याला. मी शाळेत जातो, मग कसं की मी दररोज शाळेत जातो. हा एक एक शब्द वाढवत जायचे. त्याच्यामध्ये शब्द ऍड करत जायचे. वाक्य तेच ठेवायचे. पहा, आपण आंब्याचं जरी पाहिलं तर आंबा, मी आंबा खातो, मी आंबा खातो, मी पिवळा धमक आंबा खातो, मी पिवळा धमक गोड आंबा खातो, मी पिवळा धमक गोड हापूस. फक्त शब्द वाढवत जायचे. ते आधीचे जे शब्द आहेत ते तसेच ठेवायचे, त्याच्यामध्ये फक्त शब्द वाढवायचे. मग काय? तर मी शाळेत जातो. आता चार शब्दांचं वाक्य बनवायचंय. तर मी
मी दररोज दररोज शाळेत जातो. ठीक आहे. हे 4 शब्दांचं वाक्य बनलं. मी दररोज शाळेत जातो. सर्वांनी लिहायचंय? हा, लिहिलंय. हं. मी शाळेत जातो तेच ठेवला, फक्त त्याच्यामध्ये भर काय घातली? दररोज. ठीक आहे. असं एका एका शब्दाची भर घालायची. आता हे 4 शब्द झाले. आता पुढे आपल्याला पाहिजेत 5 शब्द. आता समर्थ बरोबर आहे. ठीक आहे. ओमकारचंही बरोबर आहे. पण पुढे त्यात ऍड करता येईल असे शब्द वापरा. आता मी दररोज सकाळी शाळेत जातो. अभ्यासासाठी सुद्धा ठीक आहे, बरोबर आहे. मी दररोज सकाळी शाळेत जातो. ठीक आहे. पूर्णविराम. समर्थ वेगळं वाटतंय वाक्य. मी दररोज शाळेत अभ्यासासाठी सकाळी 1 2 3 4. आता आपल्याला 6 लिहायचे. 6 फक्त 6 शब्दांचं वाक्य बनवायचे. आता मी दररोज सकाळी शाळेत जातो. आपण 5चं बनवलं. दररोज सकाळी शाळेत जातो. मी दररोज शाळेत अभ्यासासाठी सकाळी जातो. छान. ओके. ठीक आहे. तुम्हाला जसं पुढं वाक्य बनवता येईल बनवा. ठीक आहे. हे आता मी बनवलेलं आहे 5 अक्षरी 5 शब्दांचं. मी आता बनवते 6 शब्दांचं. मी दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. ठीक आहे. एक एकच शब्द ऍड करायचा आहे. मी हे लिहा. मी लिहिते ते लिहा. मी दररोज. ठीक आहे. प्रयत्न करताय. अभ्यास करण्यासाठी शाळेत फ्रिशॉन कोर्सला जातो. किती अक्षर किती किती शब्दांचं झालं रे हे? 1 2 3 4 5 6 7 8. थोडस एक एकच ऍड करायचंय. मी सकाळी. आपण दररोज सकाळी लिहिलेला आहे. मग फक्त तिथं शब्दाला सकाळी वेळेवर शाळेत शाळेत हा, कळलं? हा, चालेल. हर्षवर्धन. ओके. तुम्ही जसं आधीचं वाक्य बनवलंय तसं त्याच्यामध्ये एक एक ऍड करायचंय बरं का. हा, एक एक ऍड करायचंय फक्त. ठीक आहे. मग तुम्ही कोणतंही करा. मी करते तेच नाही, पण तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे समजा पहिले 2 शब्द असतील तर त्या 2 शब्दांमध्येच तिसरा शब्द ऍड झाला पाहिजे. 3 शब्द असतील तर त्या 3 शब्दांमध्येच चौथा शब्द ऍड झाला पाहिजे. ठीक आहे. असं करायचंय न चुकता. अं, आता शेवटी मी न चुकता दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. ठीक आहे. बरोबर आहे ओंकार? सर्वांनी छान प्रयत्न केलेला आहे. लवकर उठून जातो. चालेल. सकाळी लवकर उठून जातो. बरोबर. समर्थ. विश्वजित त्याच्यामध्ये शाळेत हा आलेला आहे. शाळेत हा शब्द, पण शाळेत जातो हे आपण आधी घेतलेलं आहे. त्याच्या आधी ते बाकीचे शब्द वापरायचे. विश्वजित. ठीक आहे. मी न चुकता दररोज
मी न चुकता दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. विश्वजित, आम्ही दररोज लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईन नाही नाही जातो जातो. तू वरती शाळा करतो असं वगैरे लिहिलंय का? वरती जे वाक्य लिहिलंय ना त्याच्यामध्ये फक्त ऍड करायचं. ठीक आहे. समर्थ वरती तू काय लिहिलंय? थांब, मी शाळेत सकाळी लवकर उठून वेळेवर जातो. मी शाळेत अभ्यासासाठी सकाळी सकाळी हे लिहिलंय का समर्थ तू वरती? हा, लवकर उठून वेळेवर. हा ओके समर्थ, बरोबर आहे. एक एक शब्द ऍड करत जायचंय फक्त. हं. चालेल हर्षवर्धन. फक्त तुम्ही एक लक्षात घ्या, आता मी तुमची पाठीमागची वाक्य व्यवस्थित म्हणजे मलाच कन्फ्युजन होते कुणाचं काय कुणाचं काय. तर तुम्ही काय करायचंय, फक्त एक लक्षात ठेवायचंय, एक एक फक्त शब्द ऍड करायचंय वरच्या वाक्यामध्ये. तुमचं जे असेल ते वरचं, समजा मी दिलेले नसतील, तुमचे वेगळे असतील, तर त्याच्यामध्ये फक्त एक एक शब्द ऍड करत जायचं. ठीक आहे, समजलं? आता आपण पुढे जाऊयात, माहिती मिळवूया. काय आहे पहा माहिती. पहा, फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? आता हे थोडस सायन्स मध्ये तुम्ही शिकला असाल. फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? तर फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात. ही माहिती आपण मिळवायची बरं का, वाचायची. फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटीन. यामुळे सांगा कोणती दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात? टाईप करा. कोणती दोन प्रकारची रंगद्रव्ये या ठिकाणी सांगितली? ठीक आहे, दोन. हा हा ओके, हरितद्रव्य आणि कॅरोटीन. तर यामुळं काय होतं, नारिंगी, पिवळा आणि हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. सांगा मला, हरितद्रव्ये आणि कॅरोटीन यामुळे कोणकोणते रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात? कोणकोणते तीन रंग या ठिकाणी सांगितलेले आहेत? नारिंगी, नंतर आहे पिवळा आणि हिरवा. तर हे तीन रंग फुलांच्या पाकळ्यांना हरितद्रव्ये आणि कॅरोटीन यामुळे मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे मिळतात. सांगा मला, लाल, गुलाबी आणि निळा हे रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे फुलांना मिळतात? अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे फुलांना लाल, गुलाबी आणि निळा रंग मिळतो. हा ठीक आहे, अँथोसायनिन. आता सायन्स मध्ये थोडस यातलं तुम्ही शिकला असाल. सगळंच नसेल शिकला तरी हरितद्रव्य याच्याविषयी तर तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, अँथोसायनिन ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. पहा, या रंगद्रव्यांचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, की ही रंगद्रव्ये पाण्यामध्ये
विरघळू शकतात. ठीक आहे, ठीक आहे. नसेल माहित तर आता माहिती करून घ्या. ही रंगद्रव्ये पाण्यामध्ये विरघळू शकतात. ज्यावेळी फुलांना जीवन रसाचा पुरवठा होतो त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात. पहा, या रंगद्रव्यांविषयी काय सांगितलेलं आहे. कोणकोणती तीन रंगद्रव्ये आपण अभ्यासली. हरितद्रव्ये, कॅरोटीन आणि अँथोसायनिन. तर या रंगद्रव्यांविषयी त्यांचं वैशिष्ट्य, हा ठीक आहे, ओके. काय सांगितलं की ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. आणि दुसरं की ज्यावेळी फुलांना जीवन रसाचा पुरवठा होतो त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये पाण्यामध्ये विरघळतात. म्हणजे ज्यावेळी फुलांना आपण नाही का पाणी देतो, खत देतो आणि पाण्यातून ते त्या झाडांना पोहोचत असतं, मुळांपर्यंत पोहोचत असतं आणि त्या झाडांना जीवनरस मिळत असतो. तर तशा प्रकारे फुलांना जीवनरस मिळताना म्हणजे त्यांना पौष्टिक असं खाद्य त्या ठिकाणी मिळताना त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात. ठीक आहे. कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत ही त्यातील गुणसूत्रे ठरवतात. तर कोणत्या फुलात किती हा रंगद्रव्ये असावीत हे त्यातील गुणसूत्रे ठरवतात. आणि गुणसूत्रे अनुवांशिक असल्यामुळे त्या फुलांचा रंग ठराविकच असतो, तो बदलत नाही. पहा, गुणसूत्रे हे अनुवांशिक असल्यामुळे त्या फुलांचा रंग हा ठराविकच असतो. जसं आपण झेंडू पाहिला, झेंडूचा रंग कोणता असतो, म्हणजे ठराविक रंग हे ठरलेले असतात. पहा, झेंडू म्हटलं की आपण कोणता रंग त्याला आपल्याला लक्षात येतो. झेंडू आलं. हा ठीक आहे, आता आवाज येतोय. अरे काय प्रॉब्लेम होतोय, ते म्यूटच निघत नाहीये. आता येतोय आवाज. हा ओके. हा ठीक आहे. झेंडूला कसा पिवळा रंग असतो. आणखी म्हणजे आपण सदाफुली पाहिलं, गुलाबी रंग असतो. किंवा जास्वंद पाहिलं, लाल रंग असतो. म्हणजे असं थोडक्यात रंग ठरलेले असतात. हा, क्लोरोफिल. ओके. हरितद्रव्य, हा जास्वंद वगैरे लाल दिसतात आपल्याला. तर या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे. कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत हे त्यातले गुणसूत्र ठरवतात.
आणि गुणसूत्रे अनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग हा ठराविकच असतो, तो बदलत नाही. ओके, आता पुढे आपण आणखी फुलांविषयीच ऐकतोय. वाचा, इथं वाचायचंय तुम्ही. पेज नंबर 20 वरती खाली वाचा. तिथं लिहिलेलं आहे, रंगी बेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते. पहा, या ठिकाणी आपण जी कविता पाहिली होती टपटप पडती, तर याच्यामध्ये पहा आपण फुलं आणि ते फुलाचं झाड आणि मुलं कशी आनंदानं नाचत आहेत, बागडत आहेत हे पाहिलं होतं. याचं वर्णन या ठिकाणी पाहिलं होतं. तर इथं काय सांगितलंय पहा, रंगीबेरंगी फुलं ज्यावेळेस आपण पाहतो तर ती पाहिल्यानंतर आपल्याला आपलं जे मन आहे ते प्रसन्न होतं. माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, ओके ओके, ठीक आहे. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. आणि आपण पाहतो की फुलं म्हटलं की त्यांना छान असा सुगंध येत असतो. आणि या फुलांच्या सुवासामुळं नाही होत रे, माझ्याकडून नाही होत समर्थ. हा, ते डिसेबल केले फक्त ग्रुप चॅट. ठीक आहे. हा, तर आपण पाहतो की फुलांना सुगंध असतो. पहा, गुलाबाच्या फुलाला छान सुगंध येतो. आणखी कोणकोणत्या फुलांना सुगंध येत असतो सांगा मला. सुगंधी एकदम छान असा वास येणारी फुले कोणकोणती, नावे सांगा मला. मी सांगते, मोगरा, हा, पारिजातक, ओके. आणखी काय? चाफा, निशिगंध, अरे वा, छान. पारिजातक, ओके. चमेली, गुलाब, गुलाबाला वास येतो की छान. गुलाब. आणखी कमळाला येतो का रे वास? ओके ओके, ठीक आहे. तर ही सगळी फुलांची नावं तुम्ही ठीक आहे सांगितलेले आहेत. तर फुलांच्या सुवासाना आपण पाहतो की असं सुवासिक फुलं ज्यावेळेस आजूबाजूला काय करत असतात, ती वातावरण सुद्धा सुगंधित करत असतात. हा, लिलीचं फूल, झेंडूचं फूल, ओके, कमळ, ठीक आहे. तर आजूबाजूचं वातावरण सुद्धा ते सुगंधित करतात. त्या नाजूक टवटवीत गंध मिश्रित फुलांच्या दर्शनाने नयन सुख मिळते. पहा, आपल्या डोळ्यांना सुद्धा एक प्रकारचं सुख मिळतं, डोळ्यांना सुद्धा आपल्या प्रसन्न वाटतं ज्यावेळेस ही नाजूक आपण टवटवीत अशी फुललेली गंध मिश्रित म्हणजे छान वास असलेली फुलं ज्यावेळेस आपण पाहतो दर्शनाने, म्हणजे पाहण्याने आपल्याला नयन सुख. नयन म्हणजे काय? नयनला समानार्थी शब्द सांगा मला. नयन, हा, नयनला समानार्थी शब्द आहे डोळे, नेत्र, ठीक आहे, लोचन. तर आपल्या डोळ्यांना त्या ठिकाणी सुख मिळत असते. आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार आहे. पहा, इथं विरुद्धार्थी शब्द दोन्ही आले. पहा, उमलणे, मला सांगा उमलणेला विरुद्धार्थी शब्द काय? उमलणे. इथं आलेले आहे दोन्ही शब्द आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी दोन्ही शब्द. हा, तिथंच आलेला आहे कोमेजणे, ठीक आहे. उमलणे, कोमेजणे. आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते. पहा, आपण सुद्धा फुलं तोडून आणली आज आणि घरामध्ये ठेवली. उद्या आपण पाहतो की ती फुलं कोमेजून गेलेली असतात. पण त्याच्या या क्षणभंगूर म्हणजे थोडेसच कालावधी असलेलं आयुष्य जे आहे, क्षणभंगूर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? तर फुल आज त्याला तोडलं की उद्या ते म्हणजे थोडक्यात ते कोमेजून जाणार असतं, म्हणजे त्याचं जीवन नष्ट होणार असतं. पण आपलं जीवन कमी आहे, एकच दिवसाचं आहे असं वाटून कधी फुलाला रडताना पाहिले आहे का तुम्ही?
पर फूल काय करत असतं, दुसऱ्याला प्रफुल्लित करतं. म्हणजे दुसऱ्याला प्रफुल्लित म्हणजे ताजेतवाने, ताजेतवाने, प्रफुल्लित म्हणजे ताजेतवाने प्रसन्न करत असतं. दुसऱ्याला ते प्रसन्न करतं, ताजतवानं करतं. सुवास देतं, ते हसत बागडत राहतं. म्हणजे फूल हे दुसऱ्याला ताजतवानं करतं, सुवास देतं, छान वास देतं आणि हसत बागडत राहते. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना, की मुलांनो आजचा दिवस आपला आहे. पहा, ते मुलांना काय सांगत असेल, की मुलांनो आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. म्हणजेच काय, त्याला एक दिवसाचं आयुष्य जरी असलं तरी ते मुलांना असं सांगत असेल, की ह्या एक दिवसाचं आयुष्यच हे आपलं आहे. तर या एक दिवसामध्ये आपल्याला हसायचं आहे, खेळायचं आहे, बागडायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. म्हणजे बघा, फूल हे दुसऱ्यांना नेहमी सुख आणि आनंद देतं. कसं देतं पहा, फुलांचा उपयोग आपण कुठे कुठे करतो पहा, देवघरामध्ये करतो, छान केसामध्ये गजरे माळत असतो, ते सुगंध देत असतं. तर अशा प्रकारे ते दुसऱ्यांना आनंद देत असतं, सुख देत असतं, समाधान देत असतं. तर अशा प्रकारे फुलच आपल्याला असं संदेश देतं, की आजचा दिवस हा आपला आहे. म्हणजे एक दिवसाचं आयुष्य जरी असलं तरी ते आपलं आहे. दुसऱ्यांना सुख द्या, समाधान द्या आणि त्यातच खरा आनंद दडला. दडणे म्हणजे काय, लपणे. दडला म्हणजे लपला. ठीक आहे. दडला म्हणजे या ठिकाणी लपला, आनंद लपला आहे. ओके. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी आपल्याला दोन आपण परिच्छेद पाहिले. तर सर्वांना व्यवस्थित लक्षात आले, कारण इथं काय करायचंय, की तुमच्याकडून वाचन करून घ्यायचंय. आणि निसर्गात जे विविध बदल घडत असतात, म्हणजे पहा फुलांमध्ये काय घडतात, नंतर आपण एखादं रोपटं लावलं, पहा छोटं रोपटं असेल तर ते सगळे बदलांचं निरीक्षण करायला तुम्हाला सांगायचं. समजा एखादं रोपटं लावा तुम्ही, एखादं छोटंसं रोपटं लावायचं किंवा बी लावायचं. ठीक आहे. आणि ते बी लावल्यानंतर त्याच्यामध्ये कसा कसा बदल होत जातोय, ते कसं कसं वाढतंय, वाढल्यानंतर मग त्याला फुलं पानं येतील, जास्तीत जास्त पानं येतील, फुलं येतील. तर अशा प्रकारे हे त्याचे बदल याचं तुम्ही निरीक्षण करायचं. ठीक आहे. आणि निरीक्षण केल्यानंतर काय काय घडलं, कोणकोणता अनुभव तुम्हाला आला, तो प्रसंग तुम्ही सांगायचा आहे. आता हा अनुभव सांगण्यासाठी तुम्हाला खूप दिवस लागतील, पण तुम्हाला एक सांगितलं की फक्त असं करून एकदा पहा, की एखादं रोपटं लावा छानसं आणि त्या रोपट्यामध्ये कसे कसे बदल होत आहेत त्या बदलाचं निरीक्षण करत राहा. ठीक आहे, कराल का? हा, ओके, ठीक आहे. आजचा आपला होमवर्क आहे कविता 6वी टप टप पडती याचे स्वाध्याय तुम्ही सोडवायचे आहेत. कुठपर्यंत सोडवायचे आहेत? खेळ खेळूया हा एक प्रश्न म्हणजे तिथपर्यंत सोडवायचे आहेत. आजचा होमवर्क टप टप पडती स्वाध्याय. ठीक आहे. टपटप पडती या कवितेवरचे स्वाध्याय तुम्ही सोडवायचे आहेत. हे काय आहे? हा, आमचे काय आहे हे? हा, रोपट रोपट. ओके ओके ओके, ठीक आहे विश्वजित. हा, आधीचे पाठवले. हा, तर आता त्याचं निरीक्षण करायचं, की ते कसं कसं वाढतंय. मग वाढल्यानंतर त्याला आणखी पानं येतील, आणखी पानं आल्यानंतर कशाचं आहे रे हे? फुलाचं आहे का काय? हा, सोडवले असतील तर तेच मला एकदा हे करा, सेंड करा. हा, त्यात काही चुका वगैरे असतील तर मी पाहते, कारण तुम्हाला आता परीक्षेच्या दृष्टीने हा दोडक्याचा आहे, म्हणजे दोडक्याला ती छोटी छोटी आधी कळ्या फुलं लागतील, मग त्याला त्यातून फळ निर्माण होईल. ठीक आहे. तर हे सर्व निरीक्षण करायचं. फळ कसं निर्माण झालं, फळ कसं त्या ठिकाणी मोठं मोठं वाढत गेलं. ओके.
समर्थला बघायचे आहे. हा, इथं दिसतंय ना? हा हा, ओके ओके ओके. माझ्या लक्षात नाही रे आलं. आता दिसतंय का रे? का मागचं नाही दिसत? हा, विश्वजितने टाकलेले फोटोज दिसतायत. हा ठीक आहे, विश्वजितने पुन्हा टाकलेला आहे पहा. काशीफळ भोपळा. अरे वा, छान. विश्वजित इथंच राहतो ना रे, बारामतीत? मग इथं कुठं जागा वगैरे आहे का भरपूर तुमच्याकडे लावायला? हा ठीक आहे, घराच्या मागे पाठीमागे लावलेलं आहे. ओके, छान. तसं लावणं खूप महत्वाचं आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये कधीही पहा, प्रसन्न वाटतं. आणि आता तुम्हाला जास्तीत जास्त वेळ सुद्धा भेटलेला आहे लॉकडाऊनमुळे, म्हणजे शाळा बंद असल्यामुळे. तर असा आनंद घेत चला. हा, भरपूर आहे ना, भरपूर रोपटी टाकलेले आहेत. हे टोमॅटो आहे. पाठीमागं कोणतं रे? काशीफळ भोपळा. आधीच कोणतं होतं रे? हा, दोडका, मिरची. ओके, तुळस. तुळस तर असते शक्यतो सर्वांकडे. तर अशा रोपट्यांचं निरीक्षण करायचं की ती वाढतात कशी. ओके, छान छान. तर हे तुम्हाला करायचं आहे, कारण तुम्हाला तो थोडक्यात एक उपक्रम तुमच्यासाठी आहे की तुम्ही एखादं छान छोटस रोपटं लावू शकता किंवा बी पेरू शकता. आणि त्याच्यातून ज्यावेळेस रोप येईल, रोप मोठं मोठं होईल, मग त्याच्यामध्ये काय बदल बदल घडतात ते तुम्ही पाहू शकता. हा, विश्वजितने आता काय टाकलेलं आहे? लिंबू. ओके, छान. वांगी. ओके, ठीक आहे. तर अशी सर्वांनी झाडं लावायचा प्रयत्न करा. जास्त नाही लावता आली तर एक तरी लावा, किमान एक तरी असावं. हा, समर्थ आज लावणार आहे. ठीक आहे, काय लावणार आहे समर्थ? वांगी लावणार आहे. हर्षवर्धन, आर्यन, आणखी कोण रे? हर्षवर्धन, आर्यन, कार्तिक. सर्वांनी लावायचे आहेत झाडं, एक एक लावायचे. आणि मला अनुभव ज्यावेळी तुमचं झाड थोडं मोठं होईल त्यावेळी तुमचे अनुभव त्यावेळी सांगा. ठीक आहे, हे फुलांचं आहे ना, काटेकोरांटी. ओके, ठीक आहे. तुमचा आजचा होमवर्क आहे टपटप पडती. याचे स्वाध्याय जरी सोडवले असले तरी मला एकदा पाठवा, कारण मी त्याच्यामध्ये काही करेक्शन्स असतील तर तुम्हाला सांगते. कारण परीक्षेच्या दृष्टीने सगळं हे महत्वाचं आहे. तर व्यवस्थित सर्व सोडवायचं, अभ्यास करायचा. निशिगंध. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट्स नाही आहेत ना? टपटप पडते हे सर्व समजले, स्वाध्याय वगैरे व्यवस्थित लक्षात आले, कविता लक्षात आली, चाल लक्षात आली, कुठे काही प्रॉब्लेम? सर्वांना समजलंय? विश्वजित, हे काय आहे रे? दाल मिरची. ओके, ठीक आहे. ओके, सर्वांनी छान अभ्यास करा. ओके, बाय.